तर गडचिरोलीमध्ये स्टील हब उभं करणार राज्यपाल यांनी या संदर्भात भाष्य केलंय। परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे असंही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलेलं आहे। गडचिरोलीला विदर्भातला स्टील कॉरिडॉर करणार असंही राज्यपालांनी म्हटलंय। परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे आणि गडचिरोलीमध्ये स्टील हब करणार, त्यामुळे इथल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, यासाठी राज्याचे प्रयत्न सुरू आहेत असं राज्यपालांनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, राज्यपालांनी भाष्य केलेलं आहे भाषणाच्या वेळेस गडचिरोलीमध्ये स्टील हब उभं केलं जाईल, त्यामुळे इथल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार हा उपलब्ध होणार आहे। नक्कीच जगदीश, आज आपण पाहिलं तर राज्यपालांचं अभिभाषण होतं, अर्थसंकल्पाचा पहिला दिवस होता आणि माझं सरकार हे विकसनशील आहे आणि विकास जो होतोय याबाबत त्यांनी भाष्य केलं। त्यामध्ये त्यांनी एक आवर्जून सांगितलं, त्यामध्ये दावोसमध्ये ज्या 18 देशातील कंपन्या होत्या त्यातून 30 लाख कोटींची गुंतवणूक ही झालेली आहे आणि त्यातून 30 ते 40 लाख रोजगार या ठिकाणी निर्मितीत होणार आहे। त्याचबरोबर त्यांनी गडचिरोलीचा विकास हा सरकार स्टील हब म्हणून करणार आहे आणि पूर्व विदर्भाचा जो विकास आहे तो स्टील कॉरिडॉर म्हणून केला जाईल असंही त्यांनी जे ते आपल्या अभिभाषणात सांगितलं। जलसंसाधनासाठी महाराष्ट्राला उत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्तेही देण्यात आलाय। यात जे ते आम्हाला सांगण्यात आनंद होतोय असंही जे ते राज्यपालांनी सांगितलं। एकंदरीत महाराष्ट्र हा विकासाकडे जातोय, यामध्येही मला खूप आनंद वाटतोय असंही राज्यपालांनी आपल्या अभिभाषणामध्ये सांगितलंय। महेंद्र, गडचिरोली हा तसा नक्षलग्रस्त जिल्हा आहे, या ठिकाणी तरुणांना जर रोजगार मिळाला तर तरुणांचा जो कल नक्षलग्रस्तांकडे जास्त असतो तो सुद्धा कमी होईल अशीही शक्यता आहे। नक्कीच जगदीश, काही मागच्या काळात जर आपण पाहिलं तर जे नक्षलवादी होतं त्यांनी जे ते आत्मसमर्पण केलं होतं आणि त्यांना एक रोजगाराची संधी जी सरकारकडून देण्यात आली होती आणि त्यातच जर या ठिकाणी सरकारने जो स्टील हब निर्माण केला तर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते हे नक्षली आहेत ते या ठिकाणी त्यांच्या रोजगाराची संधी निर्माण होईल। त्यामुळे सरकारकडून ह्या निर्मितीत जे आहे ते सरकार एक पाऊल पुढे टाकते आणि जो आहे तो सरकार स्टील हब म्हणून जे आहे ते गडचिरोलीचा विकास करेल, ह्या बाबतीत काही शंका नाहीये। ठीक आहे महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा।